नमस्कार मंडळी. नमस्कार. आज मी आमचं जे गाव आहे बेगडा हे उस्मानाबाद तालुक्यामध्ये आहे. तालुका जिल्हा उस्मानाबाद. तर हे आमचं गाव असून आमच्या मित्रांचे वडील भगवान केशव गठाळे राम राम की ज्यांच्या हाताखाली आम्ही लहानाचं मोठं झालो, ज्यांच्या घरामध्ये आमचं बालपण गेलं, असे आमचे वडिला समान असणारे आमचे आप्पा. आज त्यांचं वय चालू 96 आहे, तरी पण ते आपली कामं स्वतः करतात आणि ते तंदुरुस्त आहे. तर आज आपण त्यांच्याकडून एक गोष्ट ऐकूया. खूप विनोदी आणि चांगल्या पद्धतीने ते गोष्ट आपली सांगतात. तर आपण मग सांगा आता तुम्हाला कुठली गोष्ट. राजा होता. राजा रोज फेरफटका करायला घोड्यावर बसून जात होता. बर. त्या दिवशी त्या घोडा सुटून गेला. त्या घोड्याला मागं पायबंद असते तर सुटून गेला. पंतप्रधान शिपाई आपली हुडकायला गेले. त्या मागाने मोहरी एक वाडा बांधला होता. त्या वाड्या मोहरी मालक बसलेला होता. प्रधान म्हणला, शिपाई म्हणला त्या म्हाताऱ्याला जाऊन विचार घोडा गेला का. त्यानं म्हणला, बाबा घोडा गेलाय का. तर ती म्हणलं 15 गवंडी होतं वाड्या बांधायला. आम्हाला काय करते म्हणला, घोडा गेलाय का, वास्तू केलेली आहे म्हणला. तिथनं उठला, घरात गेला. घरातून बायको आली मोहरनं. हे बघ ज्योतिमान तिथे वाडाच कसा बांधला. मग बायकोने तरी ऐकावं नीट. बायको म्हणजे आता तुम्हीच घेणार, नाकातलं करा नाही तर कानातलं करा. काय तिथनं उठलेली लेकीकडे गेली. ती लेक ऐकली होती ती कोंड. मग हे म्हातारी हुकूम ते कोंड येतंय आणि तुला कानातलं करू का नाकातलं करू. मग त्या लेकीला तरी ऐकायचं राहिलं नाही नीट. ती लेक काय म्हणते, अगं काळा कर ना गोरा कर, म्हणजे मला नवरा करून दे की. मग ती पोरगी गेली तिकडं बाया ग दळण दळीत होत्या 2 बाया. मग ती हे बघ आई आमची म्हणते की काळा करतीस का गोरा करतीस नवरा. त्या बायाने व्यायची नाही नीट. म्हणजे तुम्ही जरा घास दाखवला की मोठा डावा पीठ बनते तर, आणि जरा घास कमी केला की बारी करा म्हणता. दोन्ही बाजूला तुम्ही बोलताय. हा दोन्ही बाजू. तरी वागण्याची जी काय रीत आहे लोकांची, त्याच्याबद्दल त्यांनी ती गोष्ट सांगितली की बाबा ऐकून घ्यायचं नाही, फक्त आपल्या मनात काय आपल्याच बांधानं गोड हाणायचं. आपल्याच बांधानं गोड कसं हाणायचं आणि ती बरोबर आहे म्हणून सांगायचं. ही पद्धत माणसाची वागण्याची. तर त्याचा मतीचा अर्थ ह्या गोष्टीमधून त्यांनी तो आपल्याला सांगितला होता. बरोबर, त्यांच्या भाषेमध्ये. पण मला वाटतं की तुम्ही ते अतिशयोक्ती, ते एक बाई चालली असते बघा टोपलं घेऊन, ते 2 पैलू. इथं काय आपण मनोरंजन म्हणून आपण हा केलेला नाही. फक्त कसं आहे, 96 वर्षामध्ये सुद्धा आज ते तंदुरुस्त आहेत. ते खूप छान बोलतात. आणखी त्यांची मेमरी काम करते. ते आपल्याला घडलेल्या गोष्टी व्यवस्थित. तर मला वाटत नाही की आजच्या पिढीला हे जमेल किंवा हे आताची पिढी एवढे दिवस जगेल. तर मित्रांनो, मला वाटतं की यांचा काहीतरी बोध घ्यायला पाहिजे, त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि आपणही तसं आपलं मन होईल असं मला वाटतं. मी ॲक्टर विकास काळे. राम 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 राम.